हॅलो, गुड इव्हनिंग. आणि आजचा दिवस आहे शुक्रवार. आज मस्त अशी सुरुवात झालेली आहे संध्याकाळची ब्लॉगची. चला, आज एक्साइटमेंट आहे काहीतरी नवीन करण्याचं आणि नवीन गोष्टी तयार करत आहे. आणि ब्लॉग नक्की बघा आणि स्किप न करता. खूप सुंदर होणार आहे आजचा ब्लॉग. आणि अशी मस्त वेअर केलेली आहे, व्हाईट साडी, बॉर्डर पिंक आहे. चला तर मग भेटूया. केलेला आहे सिद्धेशनी मस्त असा गरम चहा. येणाऱ्या नवीन व्हिडिओसाठी खूप मोठं सरप्राईज आहे आणि एन्जॉय करा व्हिडिओ. पूर्ण स्किप न करता बघा. नवीन स्टार्टअप आहे आणि लाईक करा आवडल्यास, म्हणजे मला परत नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. करत राहीन. आणि गरम गरम चहा. सिद्धेश मला कसं घ्यायचं, काय करायचं ते सांगतोय इथं. ऑल दी बेस्ट करा. थँक्यू. तर आलो आहे त्यांच्या घरी. आता तुम्हाला सरप्राईज आहे तिकडं. आता आलेली आहे मी. हां, चल या. आता हे आहे पूर्ण छान असं मैत्रिणीचं घर. आणि हे आहेत चव्हाणताई. मी इथं कोल्हापुरात आल्यापासून आमच्या दोघींची मैत्री आहे. जवळ 14 वर्ष झाली. 14 वर्ष झाली. ह्याच्यासाठी तयारी करत आहोत. बघूया आता किचन कसा आहे ताईंचा. हा आहे किचन. मस्त त्यांना व्यवस्थित सगळं ठेवायला आवडतं. पूर्ण वेळ त्यांचा इथं असतोय. जराही घाण त्यांना आवडत नाही आणि मस्त ठेवलेला असतोय. आणि ह्यांच्याकडून पण आम्ही भरपूर काही गोष्टी शिकलो आहे. हा आहे देवारा ताईंचा. खूप सुंदर असं छान अंबाबाईचं तर फ्रेम लावलेली आहे. आणि आज अंबाबाईच्या नावानेच सुरुवात करत आहोत आम्ही. खूप सुंदर अशी अंबाबाईची फ्रेम आहे. करून ठेवलेली आहे त्यांनी. काल सांगून ठेवलं होतं की तयारी करून ठेवा, आम्ही करूया असं नवीन काहीतरी. आणि आता करत आहोत. चला. चिरून घेते काय. आणि परत त्यात म्हणजे माझ्या पद्धतीनं हिरवी मिरचीचं वाटण घालते. आणि वाटण घालून परत त्यात बेसन पीठ मिक्स करते. बेसन पीठ मिक्स केल्यानंतर थोडासा खायचा सोडा व तीळ मिक्स करते. मग तीळ मिक्स केल्यानंतर ते एक कढई ठेवते. कढई ठेवल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी ठेवते. आणि पाणी ठेवल्यानंतर त्याच्यावर चाळण ठेवते. मग परत चाळणीला हे ना वडीचं वाटण लावून घेते मिश्रण. आणि मग थोडा वेळ गॅस चालू करून ह्यांचा स्वयंपाक अप्रतिम असतोय, छान असतोय. थँक्यू. खूप खूप छान असतोय स्वयंपाक. आणि खूप स्वयंपाकात रुची आहे त्यांना. स्वयंपाक पण खूप सुंदर बनवतात. खूप म्हणजे लाडू म्हणा, वड्या म्हणा, दिवाळीचे फराळ सगळेच त्यांना खूप छान. चकल्या वगैरे खूप छान जमतात. दिवाळीच्या वेळेला बघूया आपण चकलीचं पण एकदा घेऊया शूट. चकल्या बिघडलेल्या ना चव्हाणताई? हां, माझ्या चकल्या बिघडलेल्या. त्यावेळेस किती वेळ झाला तरी होतच नव्हत्या, गाळत नव्हत्या. मग त्याच्यात आम्ही मैदा आणि हे मिक्स केलं आणि एकदा असं पूर्ण करून घेतल्या त्या चकल्या. बेसन किती असं अंदाजानं घालायचं. हां, सगळ्याचा मी अंदाज घेते. असं हे वाटण टाकते. वाटण कसं? मिरचीचं. हां, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट. हां, हे वाटण टाकलं. परत त्याच्यात मीठ टाकते आणि थोडं तीळ टाकते. परत मीठ थोडं घातलं म्हणजे चव बघून मीठ वापरायचं. परत कढईमध्ये ह्याच्यात आता त्यांनी तीळ मीठ टाकलेलं आहे.
त्याचा वाटण ओला मसाला टाकलेला आहे, बेसन टाकून घेतलेला आहे, कोथिंबीर हां हिंग थोडा टाकलेला आहे, ओवा वगैरे नाही ना त्याच्यात हां. आणि इथं कढईत पाणी ठेवलेलं आहे उकळायला, आता उकळून घेणार त्याच्यात. इथं कढईत पाणी ठेवलेलं आहे, उकळून घेणार. हे काय आता गरम हां जिरा पावडर, थोडी जिरा पावडर, आता टाकलं ते जिरा पावडर, नंतर काय टाकला हिंग, हिंग हां खायचा सोडा, हां खायचा सोडा. त्यांचं काय नसते सोडा नसते काय नाही, पाणी वाया गेलं जास्त, हां 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 बरोबर. आता ह्याच्यात पाणी न घालताच त्या कोथिंबीरीच्या ह्याच्यात मिक्स करायचं आहे ना. पीठ लागलं तर थोडं घालायचं. इथं आता चांगलं मिक्स करून घ्यायला त्या, म्हणजे कोथिंबीरीच्या ह्याच्यातच मिक्स करून घ्यायचं आहे ना. हां पीठ बहुतेक आणि जर थोडंसं लागणार. हां आणि पूर्ण तयारी असते ना त्यांची व्यवस्थित. काही गोष्टी आहेत त्या किचनमध्ये भरपूर, काय संपलं काय लागणार आहे लगेच ते तयारी असते त्यांची. आणि एक नातू आहे त्यांना, आणि मुलगा मुलगी दोघं आहेत. मुलगी मोठी आहे, मुलगा लहान आहे. आता मुलग्याला एक मुलगा आहे आणि मुलगीला 2 मुलं आहेत, मुलगा मुलगी. हे सगळं सांभाळत आता त्यांचं. गृहिणी खूप सुंदर गृहिणी अशा आहेत त्या. हां हां. आणि हे आता तेल लावून घेतले जाळीला, तेल लावून घेतले जाळीला. हां व्यवस्थित म्हणजे काढता येते त्याच्यातून वडी उकडल्यानंतर. आणि आता कोथिंबीर पण स्वस्त झाली, तुम्ही पण करा मस्तपैकी आणि कोथिंबीर वड्या खा भरपूर. कारण उन्हाळ्यात आपल्याला तेलकट पदार्थ खाऊ शकत नाही, थंडीच्या दिवसात मस्त खाऊन घ्या सगळे. आणि हे आता चांगलं थापून घेतले पीठ. चांगलं एकसारखं थापून घ्यायचं, जेणेकरून त्याचा जो लेअर आहे तो एकसारखा होईल. नंतर जाड किंवा पातळ असं नाही राहायला पाहिजे, मिडियम तर मिडियम, जाड तर जाड असं. आणि आतमध्ये कच्ची नाही राहिली पाहिजे नंतर तळल्यानंतर. हो असं. पाणी उकळलं आणि मोठ्या गॅसवर ठेवलं आहे त्यांनी. इथं काय करतो माहिती आहे का, अशा रोल करतोय, रोल करून हां असं रोल करून. तसं पण मी करत होतो, असं पटकन शिजलं जातं. काय तिथल्या तिथे लगेच स्वच्छता त्यांची चालू, लगेच पटकन तिथल्या तिथं धुवून द्यायला लागल्या. बरोबर आहे, म्हणजे स्वच्छता पण असायला पाहिजे, सगळं सांभाळायलाच पाहिजे. होय, अशा तऱ्हेनं आता झाकून ठेवलेले आहेत. 10 मिनटं ठेवायला लागणार. आणि 10 मिनटानंतर आता हे मोठ्या गॅसवरच ठेवलेलं आहे. आणि 10 मिनटानंतर मग आपण थंड झाल्यावर काढायच्या आहेत त्या. 5 मिनटं बसतात काय बघा. हां चुटपुट चुटपुट त्याचं चालू आहे बघा. आणि कधी आले तरी चहा दिल्याशिवाय सोडत नाहीत. नको म्हटलं तरी काहीतरी गोड तरी असते, लाडू तरी असतोय, काहीतरी असतंच त्यांचं. ते असं काही. आपण आता ट्रिपला पण जाऊया कधी तर. होय ट्रिपला तर जाऊया. सोडा मला घरात कधी कंटाळा आला ना इथं. हां इथं येऊन बसते आणि मी जास्त दिवस
काढूया की. वन डे ट्रिप काढूया, सकाळ जाऊन संध्याकाळी. चालते की 31 होऊ दे खरं. सगळ्या की. पार्ट्या बिट्या सगळ्यांच्या होऊ दे आणि मग जाऊया पार्ट्या झाल्यावर. आणि कधी कंटाळा आला इथं येऊन बसते मी, म्हणजे जास्त जर लोड काय झालं घरचं की येऊन बसते थोडा वेळ यांच्याकडं. आणि त्यासुद्धा मी नाही दिसले तरी येऊन जातात घरी. कुठून ना कुठून तरी काहीतरी समजलं की येऊन जातात मग घरी भेटून वगैरे. पाहिजे आता उकडायला ठेवलेत तिकडं हे वड्या, आणि इथं चहाची तयारी चालू झालेली आहे त्यांची वहिनींची. त्या सांगते काय 2 मिनटं पण आणि माझा एक शब्द बोलून होईपर्यंत त्या मस्त गप्पा एवढ्या मारून घेतात की नाही. खूप बोलका स्वभाव आहे त्यांचा, मनात तर काही नसते. पण आम्ही कधी कधी अशा हे पण केलेलं आहे, भांडून म्हणजे रागाने बोलून परत आणि बोललोय पण असं झालेलं आहे गोष्टी. आता चहा करतायत त्या. होय असू दे दादा. इथं तिखट शंकरपाळ्या दिलेल्या आहेत खायला. या खायला शंकरपाळ्या. काढल्या तरी होत नाही हो. थंड होते. आले थांबा या. चहा देऊन देते. या चहा प्यायला. चहा गरम गरम प्यायचं चालू आहे. माझं काम लागलं त्यांना. बंद करू. झाले असतील की 10 मिनटं झाली की, म्हणजे थोडा वेळ थंड होईल ते वडे. कसं गारच ना 10 मिनटं झाली की. त्यांची पण पहिलीच वेळ आहे तरी पण कॉन्फिडन्स खूप छान आहे त्यांचा. पहिल्यांदा आहे खरं. हां पाणी मारायचं धूळ झाल्या म्हणून. हां ते पाणी वाहून गेलं नाही. आणि पाणी आपलं बघा आता झालेलं आहे. आणि बघायचं आहे शिजले हे कसं समजणार. शिजले हे असं बघायचं टोकून चमच्यानं. शिजले हां म्हणजे चिकटत पीठ नाही, लागत नाही, त्यामुळं शिजले हे समजून जायचं. थोडा वेळ थोडा वेळ थंड होऊ दे. वास खूप छान यायला लागलाय. म्हणजे सरळ काप म्हणजे काप व्यवस्थित पडतात. काप पाडताना तेल बिल काय लावायचं नाही ना उलटण्याला. नाही डायरेक्ट पडतातच ते. नाही कबीर दादा 4 टेस्ट बघा म्हणा माझ्या वडीची. आता हे असे लगेच फुलले बघा मस्त. ते सोडा घातल्यामुळं फुलले पण होय की नाही छान. घालायलाच सोडा. 1 मिनिट काहीतरी राहिलं की जायला लागले. आणि आठवण आली की काय राहिलं म्हणून गेला. नाही तेल ठेवते की आता तळून घेते. मला वाटलं काय राहिलं म्हणून गेला काय. अशी वडी मस्त तयार झालेली आहेत उकडून. आता काप काढलेत ताईने आणि आता तळून घेणार. पेपर कशासाठी तेलकट राहू नये म्हणून ना.
म्हणजे काढल्या तेल खेचून हां त्यासाठी. वड्या छान सोडलेल्या आहेत ताईंनी आणि तेल गरम झालेलं आहे चांगलं. बघून व्यवस्थित सोडायचे आहेत जेणेकरून, आणि फास्ट फ्लेमवर ठेवायचं नाही, थोडंसं मिडियम करायचं गॅस. आणि आपण बघा ते तुटतंय म्हणून घाबरतोय. आता ह्यांना एवढं प्रॅक्टिस झालंय की नाही, फास्टमध्ये असे फिरवायला चालू आहे. म्हणजे प्रत्येक आल्या काय व्यवस्थित. हां छान छान हां छान. तुमच्या आणि व्यवस्थित होणार नाहीत असं कधी होणार काय नाही, झाल्या चांगल्या. मग अहो तर तळल्या मी बघतोय कधीच्या होतात आणि ट्राय करतोय. असं झालेलं आहे कारण त्यांची वडी आणि हे खाय ते तर काय अप्रतिमच असते. तुमचं काय बघायलाच नको. सगळं तुपातलं आणि साधंसुद्धा नाही, सगळं तुपातलं. मिडियम गॅसवर किती वेळ तरी 5 मिनिटं आता वापरल्या पाहिजेत ना वड्या. बरोबर, चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजेत. आणि पहिलाच व्हिडिओ आहे, सगळ्यांनी स्किप न करता बघा, छान होणार आहे. आणि करून बघा, ह्या वड्या खूप सुंदर अशा होणार आहेत, टेस्टी आणि कोल्हापूरच्या एकदम खमंग एकदम. हां आपण म्हटलं तरी, आपण जरा अजून शिकावं म्हटलं तरी चालेल, पण ह्यांचा एक्सपिरियन्स किती 40 वर्षाचा काय 40 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळं करून बघा. झालेले आहेत बघा आता इथं. बाकीच्या राहिलेल्या छान असं आतून सोडलेले आहेत त्यांनी, बाकीच्या राहिलेल्या. आणि मला ह्या गोष्टी ट्राय करायच्याच होत्या. म्हटलं माझ्या मैत्रिणी सगळ्या सुगरणी आहेत, कोणी कलेत आहे, कोणी कशा आहेत, पण थोडंसं बाहेर पडायला मला वेळ गेला. जरा 2 वर्ष गॅप घेतला सगळ्याच गोष्टींसाठी. खूप सुंदर अशा सगळ्या जणींना खूप कला प्रत्येक ह्याच्यात गुणगुण असं कुटकुटून भरलेल्या आहेत. मला दाखवायला खूप उत्सुक आहे मी ह्या सगळ्या, आणि थोडं थोडं हळूहळू होत जाईल ह्या गोष्टी. तेल ते आता परतच्या वेळेला घातल्यावर थंड झालेलं असते ना तेल, त्यामुळं तर असं मोठं परत करावं लागतंय. किती लोक मोठे लोक कोण आले असते. होय बरोबर आहे. आता आपण एकमेकीत बोलतो रागाना, आणि तुम्हाला ते नाही असं ते आपण रेसिपी मस्त ह्याच्यात दाखवणार आहे, बाउलमध्ये दाखवणार. आता हा व्हिडिओ वेगळा पडणार आणि फक्त हां रेसिपीचं वेगळं पडणार. आणि टेस्ट गरम आहे हो. मस्त सजवतोय गार्लिशिंग. छान अशी वड्या केलेल्या आहेत आणि खाऊनही बघितलेल्या आहेत. अशा तुम्हीही करून बघा. ह्या आहेत वड्या, मस्त झालेल्या आहेत. करून बघा, खूप छान अशी कोथिंबीर वडीची रेसिपी.
इथंच खात गेल्यावर मग आवाज दे त्यांना पण देते गरम. काय फिरताय आल्यात अनुभव माझे काय चांगला आहे. अनुभव चांगला आहे. तुमच्यामुळं मला करायला उत्सुकता वाटली. हां म्हणजे त्यांची जी रेसिपी आहे ती आज तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्यांना ती आवड असल्यामुळं खरंच त्यांना पण बरं वाटतंय. तुमच्यामुळं मला करावं काल असं त्या वाटलं. कोथिंबीर घेऊन आल्या, त्यानंतर निवडून वगैरे स्वच्छ करून ठेवल्या आणि मी ज्यावेळेला कॉल केला त्यावेळेला लगेच म्हटल्या त्या मी करते म्हणून सांगितलं त्यांनी. कधी येणार आहे सांगा बघा. पटकन जाऊन आणली पण निवडून स्वच्छ धुवून वगैरे ठेवली होती कोथिंबीर. स्वभाव खूप छान आहे. कसं आहे तसं सांगा. तर मैत्री म्हणून असं येतात माझ्या घरी गप्पा मारायला, चहा वगैरे दोघी आम्ही घेतो मिळून आणि व्यवस्थित आहे कधी त्यांचा. कधी कधी दोघी शिकतोय पण एकमेकींकडून. माझ्याकडून त्या असू दे थोडंफार त्यांना पण काय झाला असेल अनुभव आणि त्यांच्याकडून तर मी भरपूर काही थोडं शिकले इथं राहिले त्यापासून. होणार हे नाही असं घेऊ चालतंय घरातले. आणि होय तेच की गावावर असलं तरी काय. आता मी पण घरात बघितलं ना ड्रेसवर कधी असतोय कशी असतोय मग मैत्रिणीच आहेत आता. नाही कोण सगळ्याच मैत्रिणी आहेत जेवढ्या सर्कलमध्ये आहेत त्या सगळ्या दिसल्या. इथं वाटेत कुठं काही जरी असलं तरी एकमेकींशिवाय बोलल्याशिवाय आम्ही जात नाही. होय सगळ्याच आहेत बाई, कोण नाही असं नाही. गार्डन आमचं मैत्रिणीचं बघा मस्त. जास्वंदीची फुलं कायम असतात अशी. येणाऱ्याला रिकामं सोडत नाहीत पण काहीतरी फुलं घेऊन जा, हे घेऊन. छान अशी तुळस. सुनबाई काय 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 सुनबाईचं काय दादांचं असते का. इथं वडी खात आहे. आलेली आहे मी घरी. चव्हाण काकीने लय खाल्ल्या. खावा खावा खावा. छान झाले चव्हाणताई, खूपच छान झाले. वडी मस्त झाली. आणि अच्छा आजचा ब्लॉग कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. टेक केअर, काळजी घ्या. आणि मम्मीचं चॅनल शेअर करा सगळीकडे. वाढू देत, वुमेन एम्पॉवरमेंट होऊ दे. थँक्यू सो मच. आणि माझं शूट करायला जरा वेळ काढा. हो आता मला तसं स्वयंपाकातला जरा कंटाळा आलेला आहे. जरा ॲक्टिव्हिटी म्हटलं बाहेरच्या पण दाखवूया.